मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। आपण अत्यंत सज्जन सभ्य लोकांना संधी दिली पाहिजे। हे फार ठामपणे सांगितलं पाहिजे की आमचा उमेदवार हा ठेकेदारीतला नाही, दारू गुत्ते चालवणारा, जुगार भट्ट्याचे अड्डे चालवणारा किंवा बिल्डरच्या घशात जमिनी घालणारी माणसं आम्ही उभी केली नाही, तर आम्ही तुमच्या माझ्या सर्वसामान्यातले ज्यांना प्रश्न समजू शकतात असे आमचे राहुल बाबासाहेब घुले, जे अत्यंत ठामपणे जेव्हा ही सगळी बनवाबनवी आणि पळवापळवी सत्ताधाऱ्यांकडून चालू होती तेव्हा राहुल घुलेंनी जो ठामपणा दाखवला, आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दिवाळीत काही पंगारे असतील किंवा आमच्या सोनालीताई पोकळे ज्या ब गटातून निवडणूक लढवत आहेत, आमच्या ड गटातून उभे राहिलेले शिवाजीराव मतेजी असतील, हे सगळे माणसं हे अत्यंत प्रामाणिक, निष्ठावंत, महत्वाचं म्हणजे सज्जन माणसं आहेत। यांनी हत्तेखोरीतनं आणि खंडणीखोरी करून पैसा कमावला नाही। पुण्याला जर खंडणीखोरीतनं, हत्तेखोरीतनं आणि बिल्डरांच्या विळख्यातनं सोडवायचं असेल तर निश्चितपणे पुणेकरांनी मशालीला साथ दिली पाहिजे, कारण जिथे अन्याय आहे तिथे अन्यायाविरोधातली ही मशाल पेटली पाहिजे। आपल्या सगळ्यांकडून ही कळकळीची माफक अपेक्षा आहे। मला कल्पना आहे की मी मोबाईलवरून बोलत आहे, पण तुम्हाला सगळ्यांना माझं म्हणणं पटत आहे। मला कल्पना आहे की मी स्पीकरवरून अतिशय तंत्रज्ञानाच्या मदतीने आपल्याशी संवाद साधते, तरी सुद्धा माझं बोलणं रेकॉर्ड करण्यासाठी सत्ताधाऱ्यांचे खबरे खुबरे आजूबाजूला थांबले असतील। त्या तमाम खबऱ्यांनाही मी सांगितलं पाहिजे की आजची संधी तुमची धुलाई करण्याची जरी हुकली असली तरी पुन्हा एकदा आमचे शिवाजीराव मते असतील, आमचे राहुल घुलेजी असतील, पांढरेताई असतील, पोकळेताई असतील, यांच्या प्रचारासाठी सुद्धा अंधारे पुन्हा एकदा त्या प्रभागात येणार आहे आणि ताकदीनं पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांशी संवाद साधणार आहे। तुर्तास आपण सगळ्यांनी इतक्या शांततेने सहकार्य केलं आणि हे म्हणणं, ही भूमिका समजून घेतली, आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार। पुनश्च एकदा अत्यंत नम्रतेने, विनयशीलतेने, प्रामाणिकपणे, आपुलकीने मशाल या चिन्हावर आपण सुद्धा करावं हे आवाहन करते, थांबते, रजा घेते। जय हिंद, जय मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।